आजच्या कृषी क्षेत्रातील मोठ्या बातम्या, शासनाच्या घोषणा, अनुदानातील बदल, खरेदी धोरणे आणि बाजारभावांमधील हालचाल सर्व काही तुम्ही पाहणार आहात या व्हिडिओच्या माध्यमातून। घरगुती औद्योगिक वीज दरात कपात होणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेत घोषणा। पुढील 5 वर्षात घरगुती वापराच्या विजेचे दर 26% कमी होतील। त्याची सुरुवात या वर्षापासून होणार आहे। 100 युनिट पर्यंतच्या वीज वापरासाठी 26% कमी होतील, तर 300 युनिट पर्यंत 5% दर कमी होण्याचे संकेत देण्यात आलेत। कर्जमाफीचे निकष किचकट नसतील, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेत माहिती। 70% सिंचन क्षमता निर्माण झाल्याचाही दावा करण्यात आलाय। महिला शेतकऱ्यांसाठी विशेष विधेयक मांडणार, केंद्राच्या धर्तीवर महाराष्ट्रात देखील जेंडर रिसोर्स सेंटर, सुनेत्रा पवार यांची घोषणा। महिला शेतकऱ्यांच्या हक्कांच्या संरक्षणासाठी नवीन कायदा आणला जाईल। यामध्ये 7/12 वर नाव नसल्यामुळे येणाऱ्या अडचणी दूर करणे, तसेच शेतातील सांख्यिकी आकडेवारीमध्ये स्त्री पुरुष शेतकऱ्यांची स्वतंत्र नोंद घेणे या बाबींचा समावेश असणार आहे। कृषी विभागाच्या सर्व योजनांमध्ये किमान 30% लाभ महिलांसाठी राखीव असून पीएम किसान योजनेचा लाभ 18 लाख नागरिक महिलांना मिळत असल्याचं सुनेत्रा पवार यांनी सांगितलं। 100 पैकी 18 लोकांना किडनी आजाराचा धोका, सायलेंट किलर। 40% रुग्णांची मधुमेहामुळे किडनी निकामी होते। किडनी या आजाराचं निदान अंतिम टप्प्यातच होत असल्यामुळे किडनी सुमारे 85% निकामी झालेली असते। अशाच रुग्णांसमोर डायलिसिस किंवा प्रत्यारोपण हे दोनच पर्याय शिल्लक असतात। कर्जदाराने हप्ते थकवले तर थेट हमीदाराकडूनही वसुली करता येणार। हमी घेण्याआधी सर्व कागदपत्रे, अटी आणि शर्ती जाणून घेण्याचे आवाहन करण्यात आले। बँक आता वसुलीसाठी कर्जदाराची वाट न पाहता थेट गॅरेंटरच्या मालमत्तेवर जप्ती आणू शकते। बँक गॅरेंटरच्या बँक खात्यातून पैसे वळते करू शकते किंवा त्यांच्या नावावर असलेल्या स्थावर मालमत्तेच्या कायदेशीररित्या दावा सांगू शकते। रोहित पवार यांनी घेतली गडकरींची भेट, 2 प्रकल्पांना दिवंगत अजित पवार यांचं नाव देण्याची मागणी करण्यात आली। दिल्लीमध्ये नितीन गडकरी यांची भेट घेऊन पुणे रिंग रोड, तळेगाव, चाकण, शिक्रापूर उन्नत महामार्ग यासह पुणे शिरूर उन्नत महामार्गास अजित पवार यांचं नाव देण्याची विनंती राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केली। युद्धामुळे देशात अभूतपूर्व गॅस टंचाई, सिलेंडर तुटवड्यामुळे अनेक राज्यात गॅस पुरवठा ठप्प। उत्तर प्रदेशात पोलीस बंदोबस्तामध्ये सिलेंडरचं वाटप। अनेक शहरात एजन्सी समोर रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळालं। महिन्याभरापूर्वी बुकिंग करून देखील अद्याप सिलेंडर मिळाले नसल्याच्या तक्रारी अनेक ठिकाणच्या ग्राहकांनी केल्या। घोषणा झाली, GR देखील निघाला। अतिवृष्टीग्रस्त विद्यार्थ्यांना परीक्षा फी माफी नाहीच। 282 तालुक्यांमधील विद्यार्थ्यांवर अन्याय, 419 महाविद्यालयातील हजारो विद्यार्थी फी सवलतीच्या प्रतीक्षेत कायम। राज्यात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेल्या शेतकरी आणि कष्टकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने परीक्षा शुल्क माफीची घोषणा केली आणि त्यासाठी शासन निर्णय म्हणजे GR देखील काढण्यात आलाय। मात्र शैक्षणिक वर्ष संपत आलं तरी देखील अनेक विद्यार्थ्यांना या निर्णयाचा प्रत्यक्ष लाभ मिळाला नसल्याची धक्कादायक बाब समोर आली। परिणामी अतिवृष्टीग्रस्त भागातील हजारो विद्यार्थी आजही परीक्षा फी माफीच्या प्रतीक्षेत आहेत। यंदा मान्सून घाम फोडणार, जागतिक हवामान संघटनेकडून पहिला अंदाज। चित्र मे नंतरच स्पष्ट होईल। जागतिक हवामान संघटनेने वर्तवलेल्या अंदाजानुसार यावर्षी भारतामध्ये मान्सूनवर अल निनोचा प्रभाव राहण्याची शक्यता आहे। जर हा अंदाज खरा ठरला तर यावर्षी देशात पावसाचं प्रमाण कमी राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली। मोठा दिलासा, भारतीय जहाजांना होर्मुझ सामुद्रधुनीतून जाण्यास परवानगी। इराणने भारतीय ध्वज असलेल्या जहाजांना होर्मुझ सामुद्रधुनीतून जाण्यास परवानगी दिली असून भारतासाठी हा मोठा दिलासा मानला जात आहे। कुणबी प्रमाणपत्रासाठी शासनाच्या GR असूनही अधिकाऱ्यांची टाळाटाळ, शासन निर्णयाची अंमलबजावणी होत नसल्याचा आरोप। कुणबी प्रमाणपत्रासाठी प्रतीक्षा करावी लागणार। कुणबी प्रमाणपत्र देताना 1967 पूर्वीच्या रहिवासी पुराव्याच्या कारणावरून अनेक अर्ज नाकारले जात असल्याच्या तक्रारी राज्यभरातून पुढे येत होत्या। गॅस तुटवड्याचे अधिवेशनामध्ये पडसाद, राज्य सरकारने भूमिका स्पष्ट करावी, विजय वडेट्टीवार यांची मागणी। गॅसच्या तुटवड्यामुळे काळा बाजार वाढण्याची भीती असून काल 18 लाख रुपयांच्या सिलेंडरची गाडी चोरीला जाण्याची घटना घडली। हा कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने भयावह स्थिती आहे। त्यामुळे सरकारने या गंभीर परिस्थितीवर तात्काळ आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी केली। एसटी महामंडळात लवकरच महाभरती, चालक वाहकांची 17,742 पदे भरणार। सरकारकडे पाठवण्यात आलेल्या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर भरती प्रक्रियेमध्ये कंत्राटी कर्मचाऱ्यांना प्राधान्य देण्यात येईल, अशी ग्वाही प्रताप सरनाईक यांनी यावेळी दिली।
गॅस अभावी मंत्रालयाचे कॅन्टीन बंद, इंधन संकट कायम, सिलेंडरची गाडी चोरीला गेल्याची वडेट्टीवार यांची माहिती. या गॅस तुटवड्यामुळे उद्या घराची चूल कशी पेटवावी, घरी स्वयंपाक कसा करावा अशी चिंता निर्माण झाली. सध्या ओटीपी दिल्यानंतर 15 दिवसानंतर गॅस सिलेंडर मिळत आहे आणि या परिस्थितीत महाराष्ट्रावर होणाऱ्या परिणामाची सरकारने वस्तुस्थिती सांगितली पाहिजे. कुठूनही रेशन मिळणार, दुकानदारांचा कोटा वाढणार. केंद्र सरकारच्या वन नेशन वन रेशन कार्ड योजनेअंतर्गत रेशन पोर्टेबिलिटीमुळे आता कार्डधारकांना देशातील कोणत्याही स्वस्त धान्य दुकानातून धान्य घेण्याचा मार्ग मोकळा झालाय. या पार्श्वभूमीवर येत्या 1 एप्रिल पासून रेशन दुकानदारांवरील निश्चित धान्य देण्याचे निर्बंध हटवण्याची मागणीनुसार अतिरिक्त धान्य उपलब्ध करून देण्याचा विचार सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली. मराठवाडा विदर्भात पावसाचा अंदाज, पूर्व विदर्भात वादळी पावसाचा येलो अलर्ट. राज्यात उन्हाचा चटका वाढत असताना पावसाला पोषक वातावरणही होत आहे. मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागात शुक्रवारपासून पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली. 2 लाख हेक्टर जमिनींच्या 7/12वर लागणार कृष्णा खोरे नाव. जलसंपदाच्या पुणे, सातारा, कोल्हापूर, सोलापूर आणि सांगली येथील जागांवर सर्वात अधिक अतिक्रमण. जलसंपदा विभागाने धरणे बांधण्यासाठी शेतकरी, नागरिक आणि यांच्या जमिनी घेतल्या होत्या. त्यानुसार संबंधितांना मोबदला देखील देण्यात आला. मात्र असे असले तरी घेण्यात आलेल्या जागांच्या काही 7/12 अनेक वर्षांपासून झाले नसल्याची बाब उघडकीस आली आणि त्यामुळे खडबडून जागे झालेल्या शासनाने आता या जागेचे सर्वेक्षण करून त्या नोंद घेत 7/12वर संबंधित महामंडळाचे नाव लावण्याची मोहीम सुरू केली आहे. माजी सैनिक आणि भूमिहीनांच्या जमीन वर्ग 1 होणार, बावनकुळे यांची माहिती. 31 मार्च पर्यंत अंतिम धोरण जाहीर होणार. राज्यातील माजी सैनिक, भूमिहीन शेतकरी आणि शेतमजुरांना महाराष्ट्र शेतजमीन अधिनियमाअंतर्गत वाटप करण्यात आलेल्या जमिनी वर्ग 2 मधून वर्ग 1 करण्याबाबतचे धोरण 31 मार्च 2026 पर्यंत जाहीर करण्यात येईल, अशी महत्त्वपूर्ण घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत केली. गॅस सिलेंडरचा साठेबाजी केल्यास थेट तुरुंगवास, पोलीस आयुक्तांचा इशारा. साठेबाजी करणाऱ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी विशेष पथके स्थापन होणार. देशातील खत उत्पादन विस्कळीत, युद्धामुळे LNG पुरवठा थांबल्यामुळे विपरीत परिणाम. भारत हा जगातील सर्वात मोठा युरियाचा आयातदार देश आहे. देशांतर्गत उत्पादन कमी झाल्यास भारताला आयातीत आणखी वाढ करावी लागेल. भारताकडून मागणी वाढल्यास युरियाच्या किमती वाढतील आणि त्यामुळे सरकारच्या खत अनुदानात देखील वाढ करावी लागेल. शाळांमध्ये मिळणार हवामानाचे धडे. 8वी-9वीच्या विद्यार्थ्यांसाठी केम्ब्रिजचा डिजिटल शिक्षण प्लॅटफॉर्म. या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना पर्यावरण, हवामान बदल तसेच शाश्वत विकासाशी संबंधित विषयांवरील सविस्तर अभ्यासक्रम उपलब्ध करून दिला जाणार आहे. सुरुवातीला 8वी आणि 9वीच्या विद्यार्थ्यांपासून या कार्यक्रमाची अंमलबजावणी केली जाईल आणि पुढील काही टप्प्यांमध्ये तो अधिक व्यापक स्वरूपात राबवण्यात येणार आहे. नागरिकांना घाबरू नका असं आवाहन करणारे पंतप्रधान मोदींच घाबरलेले आहेत. LPG गॅस टंचाईवरून लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची टीका. काँग्रेस खासदार KC वेणुगोपाल यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे राहुल गांधींना LPG संकटाचा मुद्दा मांडण्याची परवानगी देण्याची मागणी केली होती. त्यावर अध्यक्षांनी सांगितलं की पेट्रोलियम मंत्री सभागृहात उपलब्ध असतील तेव्हा या विषयावर चर्चा केली जाईल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक ठोका, शेअर करा आणि अशा दैनंदिन शेतकरी बातम्या अपडेट्स मिळवण्यासाठी सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबा.